मुळात महिला दिन हा साजरा कधीपासून करतात आणि महिला दिन हा साजरा का करतात? 90च्या दशकातील आणि आजच्या 20च्या दशकातील महिलांना काही संघर्षामध्ये तफावत जाणवते का? त्याचप्रमाणे त्यांना आज देखील या प्रगतशील देशामध्ये सोयी सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो का? या सर्वच गोष्टींबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। 28 फेब्रुवारी 1909 या दिवशी न्यूयॉर्क शहरात सर्वप्रथम महिला दिवस साजरा केला होता। त्यानंतर सर्वच राष्ट्रांमधून सर्व महिलांकडून अशी दखल घेण्यात आली की हा महिला दिन दरवर्षी साजरा करण्यात यावा। परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर रशियन क्रांतीनंतर 8 मार्च हा दिवस महिला दिवस साजरा करण्याचं ठरवण्यात आलं। भारतात महिला दिवस हा सर्वप्रथम मुंबईत साजरा करण्यात आला आणि तो 8 मार्च 1943 या दिवशी तो साजरा केला गेला। मुळातच 8 मार्च महिला दिवस हा महिलांच्या हक्कांचा केंद्रबिंदू म्हणून साजरा केला जातो। लिंग समानता आणि पुनरुत्पादक हक्क याविषयी या दिवशी बोललं गेलं जातं। इन शॉर्ट काय तर महिलांचं कौतुक करण्यासाठी हा महिला दिन आपण साजरा करत असतो। यात आवर्जून नाव घ्यायचं आहे ते सावित्रीबाई फुले, कारण आपण सर्वच महिला आज सुशिक्षित आहोत याचं मुख्य कारण आणि मुख्य कोण असेल या मागे तर ते म्हणजे सावित्रीबाई फुले, कारण त्यावेळी त्यांनी खूप संघर्ष सहन केला आणि त्यामुळे आपण सर्वच महिला आज सुशिक्षित आहोत। त्यानंतरचं नाव घ्यायचं म्हणजे सिंधुताई सपकाळ, ज्या अनाथांची आई झाल्या। सर्वच अनाथ मुलांना त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांचं संगोपन केलं। यानंतर आवर्जून नाव घ्यायचं आहे ते म्हणजे कल्पना चावला यांचं, ज्या भारतातील पहिला महिला अंतराळवीर ठरल्या। त्यानंतर भारतातील सर्वात पहिली महिला डॉक्टर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलीच मुलगी, तिचं नाव आहे आनंदी गोपाळराव जोशी। या सर्वच महिला आपल्याला ठाऊकच असतील, परंतु आजही आजच्या आधुनिक युगात असंख्य महिला आपापल्या क्षेत्रात अत्यंत छान प्रगती करत आहेत आणि म्हणूनच या सर्वच महिलांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्यावर होत असणारे अत्याचार याबाबत चर्चा व्हावी, त्यांच्या चळवळींबाबत चर्चा व्हावी, म्हणूनच हा आपण 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करत असतो। नमस्कार पाहुण्यांनो, मी योगिता गावडे आणि मी रसिका गावडे तुम्हा सगळ्यांचंच गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहोत। आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन असतो जे नॉलेजेबल असतात। त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। खरंच जगातील सर्वच महिला त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल ठरत आहेत। पुरुषांनाही लाजवेल अशा गोष्टी त्या साध्य करत आहेत। काही महिला वेट लिफ्टिंग करत आहेत आणि काही महिला तर लांब पल्ल्यांच्या पोहण्याच्या शर्यतीत पहिला नंबर घेत आहेत। काही जणी आकाशाला गवसणी घालत आहेत तर काही जणी कार बाईक रेसिंग मध्ये सुद्धा अगदी अव्वल येत आहेत। काही जणी तर प्रगतशील तंत्रज्ञान वापरून शेतीमध्ये भरघोस उत्पादन करत आहेत, तर काही महिला खानावळीचं घरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये रूपांतरण करत आहेत, तर काही महिला त्यांनी स्वतः बनवलेला बिझनेस अगदी जोमाने पुढे नेत आहेत। अशा सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत, जगभ्रमंती देखील करत आहेत। फायनान्स सारख्या किचकट क्षेत्रातही फायनान्सचे धडे देत आहेत। सौंदर्याबाबत आपले सौंदर्य आपण कसे टिकवून ठेवले पाहिजे याविषयी महिला अगदी सुंदररित्या चर्चा करत आहेत, बोलत आहेत। टेक्नॉलॉजीचाही उत्तम वापर आजच्या क्षेत्रात या महिला करत आहेत। अगदी काही ठिकाणी तर संसाराचा भार देखील या महिलाच उचलत आहेत। म्हणजेच काय तर महिला कोणत्याही क्षेत्रात आज कमी पडत नाहीयेत, तर त्या उत्तम शिखर गाठून आपली प्रगती करत आहेत। अशा प्रकारे प्रगतशील उंच शिखर महिला अगदी सहजरित्या आज सर करत आहेत। परंतु एकेकाळी महिलांना घराच्या बाहेर पडण्यास सुद्धा सक्त मनाई होती। अगदी डोक्यावरील पदरही सरकला तर खूप काही गोष्टी ऐकाव्या लागत असत। आपला पती जर निधन पावला तर त्यानंतर सती जाण्याची परंपरा होती, किंवा आपला पती आता गेला, आपल्या आयुष्यात आता असं काहीच छान राहिलं नाही, अशा विळख्यात अडकलेल्या महिला आणि आजच्या या प्रगतशील महिला यावरून असंच दिसून येतं की महिलांनी भरपूर संघर्ष करून आज या टोकापर्यंत त्या आलेल्या आहेत। यावरूनच असं दिसून येते की महिलांनी मोठ्यात मोठा संघर्ष पार करून ही सुबकता मिळवलेली आहे। पण हे जरी सगळं खरं असलं, ही सुबकता आपण मिळवलेली असली, जरी आपला देश प्रगतशील झालेला असला, भारत देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळून जरी एवढी वर्ष झालेली असली, तरीही आजच्या जगात या महिलांना बेसिक सुविधाही प्राप्त होत नाहीयेत। हो, खरंच अगदी बेसिक सुविधाही महिलांना प्राप्त होत नाहीयेत।
मला या बेसिक सुविधा ज्या महिलांना मिळत नाहीये या गोष्टींवर बोलायला नक्कीच आवडेल आणि याबद्दल मी माझं मत मांडणार आहे. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे बलात्काराचा. आजकाल भारतातील प्रत्येक राज्यात अगदी महिन्याला आपल्याला बलात्काराचं प्रकरण ऐकायला येतं. या महिन्यात तर आपल्याच राज्यात पुण्याच्या स्वारगेट अशा वर्दळीच्या बस डेपोमध्ये हा प्रकार घडला. बरं, या नराधमांना आपण असंच का सोडून देतो? यांना फक्त अशीच शिक्षा होतं की मरणापर्यंत कोठडी. परंतु यामध्ये त्यांचं काय फावतं? तर त्यांना बेसिक सुविधा तर मिळतच आहेत ना जेलमधून. अशा नराधमांना अशी शिक्षा दिली पाहिजे की ते परत असे घाणेरडं कृत्य करण्यास जरा पण धजावणार नाही. यांना शिक्षा ही फक्त फाशीच दिली पाहिजे. मला मान्य आहे की तुम्ही पोलीस हे चौकशीसाठी त्यांना काही कालावधी आपल्या जेलमध्ये ठेवतात. त्यांचा कुठला अजून मोठ्या गोष्टींमध्ये हात नाहीये ना, किंवा त्यांच्याबरोबर अशी मोठी टोळी नाहीये ना, अशा गोष्टींची चौकशी ही केलीच पाहिजे. परंतु ही चौकशी 4 ते 5 वर्ष लांबली गेली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? दुसरा मुद्दा आम्हाला इथे आवर्जून मांडायचा आहे तो म्हणजे विनयभंग. मुळातच प्रत्येक शहरात प्रत्येक दिवशी कितीतरी जणी हे विनयभंग फेस करत असतात आणि मग समाज म्हणतो की त्यावेळेस तुम्ही उत्तर का नाही दिलं. तर एक महिला म्हणून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यावेळी ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण फेस करत असतो तेव्हा लक्षातच राहत नाही तो माणूस कधी सटकून गेलेला असतो. ते मुळातच आपण त्यावेळेला इतके डिप्रेस झालेलो असतो की ह्या सर्व गोष्टी करणं हे आपल्याला तेव्हा सुचतच नाही. काही महिलांना किंवा काही मुलींना तर आपल्या घरच्यांशी आपल्या आईबाबांशी या गोष्टी बोलायला सुद्धा अवघड वाटतं आणि याचा सर्वात मोठ्या प्रमाणात आघात होतो तो लहान मुलींवर. त्यांचा आत्मविश्वास यामुळे कमी होतो. त्या प्रत्येक गोष्टीत घाबरायला लागतात. जर एखाद्या ठिकाणी या महिलांना एकटीला प्रवास करायचा असेल तर आम्ही प्रचंड घाबरून गेलेलो असतो. यानंतरचा आवर्जून मांडावाचा मुद्दा तो आजकाल कॉर्पोरेट लाईफ मध्ये अनुभवण्यास येतो. आजकाल जेव्हा कॉर्पोरेट लाईफ मध्ये एखादी महिला इंटरव्ह्यू साठी जाते, अगदी त्या महिलेचा इंटरव्ह्यू उत्तम झाला असेल तरी शेवटाला एखादा प्रश्न येतो तो म्हणजे तुमचं लग्न झालं आहे की नाही, आणि जर लग्न झालं आहे तर तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करत आहेत का, आणि यावरून असं ठरतं की त्या महिलेला जॉब मिळावा की नाही. अगदी बढती मिळण्यासाठी सुद्धा अशा गोष्टींचा संघर्ष महिलांना करावा लागतो. मग या तर बेसिक गोष्टी आहेत ज्या महिलांना फेस कराव्या लागतात. परंतु आजकाल महिला इतक्या सक्षम झाल्या आहेत की त्या उत्तम घराचा डोलारा सांभाळून, संसाराचा डोलारा सांभाळून कॉर्पोरेट लाईफ सुद्धा तेवढ्या छान पद्धतीने हाताळत आहेत. मुळात आपल्या या भारत देशात जरी प्रगतशील महिला राहत असल्या तरीही त्यांना अगदी बेसिक सुविधा ही प्राप्त होत नाहीये आणि त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओचा विषय निवडला आहे आणि तुमच्यासोबत या व्हिडिओद्वारे चर्चा केलेली आहे. असो, उद्याच्या या महिला दिनाच्या दिवशी आपण सर्वच इतर महिलांना प्रगती करण्यासाठी त्यांना आधार देऊया आणि प्रोत्साहन देखील देऊया. त्याचप्रमाणे या सर्व महिलांना सर्वोत्तपरी साक्षर होण्यासाठी एक एक आपल्या परीने देखील पाऊल उचलूया. चला तर मग उद्याच्या या महिला दिनासाठी तुम्हा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच बरोबर आपण हा व्हिडिओ इथे संपवत आहोत. चला तर मग पुन्हा भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.